मित्रांनो, थोडा वेळ शांत बसा आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. आजपासून 33 दिवसांनी तुमचं आयुष्य जिथं आहे तिथेच असेल की थोडं तरी पुढे गेलेलं असेल? कारण बहुतेक लोक असंच म्हणतात, नवीन वर्षापासून करतो, पुढच्या महिन्यापासून सुरुवात करतो, थोडं स्थिर झाले की पाहू. आणि हाच विचार तुमचं आयुष्य दरवर्षी तसंच ठेवतो. थॉमस अल्वा एडिसन एकदा म्हणाले होते, आपण जे करू शकतो ते खरंच केलं तर आपण स्वतःच आश्चर्यचकित होऊ. पण प्रश्न असा आहे, आपण ते करतो का? आपल्याला वाटतं 1 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे, 12 महिने, 365 दिवस. मग मन काय करतं? आज नाही, उद्या करू, आज थोडा आराम घेऊ, अजून वेळ आहे. आणि हळूहळू ती गोष्ट मागे पडते आणि वर्ष संपतं. पण समजा तुम्ही स्वतःला सांगितलं, माझं वर्ष 12 महिन्यांचं नाही तर फक्त 12 आठवड्यांचं आहे, म्हणजेच फक्त 3 महिने. तेव्हाच मन अलर्ट होतं, वेळेची किंमत कळते आणि आळस करायला जागा राहत नाही. बहुतेक लोक म्हणतात, एक भन्नाट आयडिया मिळाली पाहिजे, एक मिराकल झाला पाहिजे, कोणीतरी संधी दिली पाहिजे. पण सत्य वेगळंच आहे. यश म्हणजे तुम्हाला जे आधीच माहिती आहे तेच रोज करणं. खूप लोकांना माहिती आहे पैसा कसा वाढवायचा, शरीर कसं फिट ठेवायचं, अभ्यास कसा करायचा, पण तरीही बहुतेक लोक ते करत नाही. कारण समस्या ज्ञानाची नाही, समस्या आहे अंमलबजावणीची. आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, इमोशन म्हणजे काय? एनर्जी इन मोशन. जेव्हा भावना असते तेव्हाच आतून शक्ती बाहेर येते. म्हणून सगळे गोल पूर्ण होत नाहीत, ज्या गोलशी तुमची भावना जोडलेली असते तेच गोल पूर्ण होतात. फक्त असं म्हणणं मला यशस्वी व्हायचं आहे हे विजन नाही. विजन म्हणजे माझं आरोग्य कसं असावं, माझं कुटुंब कसं असावं, माझं आर्थिक जीवन कसं असावं आणि माझं मन शांत कसं असावं. हे सगळं मनात चित्रासारखं उभं राहिलं की भावना तयार होते आणि मग कृती सुरू होते. मोठ्या गोलकडे बघितलं की भीती वाटते. म्हणून यशस्वी लोक काय करतात, ते वर्षाचं प्लॅनिंग करत नाहीत, ते आठवड्याचं प्लॅनिंग करतात. प्रश्न असा नसतो मी वजन किती कमी केलं, प्रश्न असा असतो या आठवड्यात मी आहार पाळला का, व्यायाम केला का, झोप घेतली का. यालाच म्हणतात लीड इंडिकेटर्स. रिझल्ट म्हणजे लेग इंडिकेटर. 80% वेळा कृती झाली तर परिणाम आपोआप येतो. प्रत्येक गोलला एक इमोशनल सायकल असतो. पहिला टप्पा प्रचंड उत्साह, यावेळी नक्की करणार. दुसरा टप्पा थोडी शंका, आपण करू शकू का. आणि तिसरा टप्पा व्हॅल्यू ऑफ डिस्प्रेशन. इथेच बहुतेक लोक हार मानतात. काम अवघड वाटतं, परिणाम दिसत नाही आणि मन म्हणतं सोडून दे. पण जो इथे थांबतो तोच पुढे जातो. यानंतर पुन्हा आशा आणि शेवटी यश. ज्ञानात ताकद नाही, कृतीत ताकद आहे. लोक हजारो व्हिडिओ बघतात, पुस्तक वाचतात, पण सुरू करत नाहीत. आजपासून एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं वर्ष 12 महिन्यांचं नाही तर फक्त 12 आठवड्यांचं आहे. आज नाही, आत्ताच सुरू करा. बहुतेक लोकांना यश मिळत नाही कारण त्यांना माहिती नाही म्हणून नाही, तर त्यांना जे माहिती आहे ते त्यांनी केलं नाही म्हणून. आज एक पाऊल उचला आणि 33 दिवसांनी स्वतःला अभिमानाने बघा. जय हिंद, जय महाराष्ट्र.